नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्नांमुळेच नवभारताच्या निर्मितीचा पाया घातला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं राज्यपालांचं आवाहन. वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योग तसंच व्यापारी जगतानं तयार राहण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात 6 बाद 248 धावा. सविस्तर बातम्या. सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्न यामुळेच न्यू इंडिया नवभारताचा पाया घातला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना काल ते बोलत होते. वैयक्तिक आयुष्यातून बाजूला होऊन समाजाकडे संवेदनशील नजरेनं बघायला हवं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट, डिजिटल आंदोलनात नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. डिजिटलायझेशनसाठीच्या भीम अॅपचा जास्तीत जास्त प्रचार आणि वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. येत्या 1 वर्षात 2,500 कोटी डिजिटल देवाणघेवाण व्यवहार करण्याचा संकल्प करावा. शाळेची फी, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, औषध खरेदी अशा दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी अंकेक्षित प्रणालीचा वापर करावा असं पंतप्रधान म्हणाले. येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी डिजिटल मेळाव्यांची सांगता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचा विषय नैराश्य हा आहे. हा असाध्य विकार नसून मिळून मिसळून राहिल्यामुळे, मनातल्या भावना व्यक्त केल्यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. पद्मविभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी यांना राज्यपालांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी काल ते बोलत होते. राज्यात डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेनं केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. या आंदोलनामुळे रुग्ण आणि डॉक्टरांचे संबंध हा चर्चेचा विषय झाला असून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातलं नातं हे त्यांच्यातल्या संवादावर आणि डॉक्टरांच्या उपचारांवर अवलंबून असतं असं राज्यपाल म्हणाले. डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रती संवेदनशीलता आणि ममत्व दाखवणं तसंच रुग्णांनीही डॉक्टरांविषयी विश्वास दाखवणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. येत्या 1 जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी होणार असून या कर प्रणालीच्या अनुषंगानं राज्यातल्या उद्योग व्यापारी जगतानं तयारी करावी असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल मुंबई इथं केलं. या कराच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विविध उद्योग व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी जेटली यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. येत्या आठवड्यात या कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल असं जेटली यांनी सांगितलं. दुर्गम भागातल्या लोकांना विविध सरकारी योजनांसह ऑनलाईन सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वे विभाग 500 स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रेल वायर साथी नावाच्या या उपक्रमाअंतर्गत अंमलात येणाऱ्या या सुविधेमुळे ऑनलाईन बँक व्यवहार, विमा योजना, रेल्वे आणि बससाठी तिकीट सुविधा तसंच मुक्त विद्यापीठांसह अन्य सेवा उपलब्ध होतील. निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी करणाऱ्या टोटलायझर यंत्राचा वापर करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या यंत्रामुळे मतं एकत्रित करून मोजली जात असल्यानं कोणत्या गावातून किती मतं मिळाली याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे सर्व गावांचा विकास होण्यास मदत होईल असं हजारे यांनी म्हटलं. धुळे जिल्ह्यात काल झालेल्या 2 दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. सुरत नागपूर महामार्गावर मुक्ती नावाच्या गावाजवळ काल सकाळी 8:30च्या सुमारास झालेल्या ट्रक आणि सुमोमध्ये झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. महामार्गावरच्या एका नदीवरच्या पुलावर पडलेल्या खड्ड्यातून ट्रक काढताना तो सुमोवर आदळल्यानं हा अपघात घडला. दोनही वाहनं 50 फूट खोल पुलाखाली कोसळली. सुमोमध्ये 11 जण होते. ते सर्वजण पारोळ्याला नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
दुसऱ्या एका घटनेत धुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील परिसरात परवा मध्यरात्रीनंतर शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीवर एका तासाभरानंतर नियंत्रण मिळवण्यात मनपा पथकाला यश आलं. तोपर्यंत घरात अडकलेल्या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. सध्याच्या लोकशाहीत सरकार, पोलीस आणि न्याय यंत्रणा यांचं एकमत झाल्यामुळे आता न्यायालयात फक्त निकाल लागतो, न्याय मिळत नाही, असं मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अमन समिती आणि बापू सुधा काळदाते प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हानं या विषयावर व्याख्यान देताना काल ते बोलत होते. राजकारणात घराणेशाही सुरू असून सामान्यांना कोणतंच स्वातंत्र्य मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात सर्व नैसर्गिक संपत्ती मूठभर लोकांच्या हातात जाईल असं भाकीतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडू नयेत यासाठी 30 पोलिसांचं कायमस्वरूपी संरक्षण देण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची काल बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसंच रुग्णालयात कुठे पोलीस यंत्रणा तैनात करायची याबाबतचा निर्णय घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक तसंच पर्यटन वैभव टिकवण्यासाठी युनिटी मल्टीकॉन या कंपनीकडे 10 वर्षांसाठी किल्ल्याच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा किल्ला आता निश्चितच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल असा विश्वास पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी व्यक्त केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धरमशाला इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दिवस अखेर भारतानं पहिल्या डावात 6 बाद 248 धावा केल्या. लोकेश राहुलनं 60, चेतेश्वर पुजारानं 57 तर रविचंद्रन अश्विननं 30 धावा केल्या. रवींद्र जडेजा 16 आणि वृद्धिमान साहा 10 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात आला. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ 52 धावांनी आघाडीवर आहे. रांची इथं झालेला तिसरा सामना अनिर्णित राहिल्यानं 4 सामन्यांच्या मालिकेत दोनही संघ 1-1नं बरोबरीत आहेत. लातूर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांनी मेळावे, संभाव्य उमेदवाराच्या मुलाखतीसह निवडणूक कामांना चांगलाच वेग दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज आणि उद्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक मेळावाही घेण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी मुंबईत घेणार असल्याचं पक्षाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे. भाजपनं महिला मेळावे घेऊन एका अर्थानं प्रचारास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेतल्या रचनेप्रमाणे मंडळनिहाय कार्यकर्ते आणि इच्छुकांचे मेळावे घेतले जात आहेत. अपक्षांची शहर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, मराठवाडा जनता पक्षाचे प्राध्यापक संग्राम मोरे यांनी सुरू केला आहे. शेवटी पुन्हा एकदा काही ठळक बातम्या. सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्नांमुळेच नवभारताच्या निर्मितीचा पाया घातला जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं राज्यपालांचं आवाहन आणि वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योग तसंच व्यापारी जगतानं तयार राहण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.